हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरे कृष्ण। जगद्गुरु श्रील प्रभुपाद की तर आज आपण पाहणार आहोत श्री रामचरितमानसच्या आधारे की भगवंत किती कृपाळू आहेत आणि अशा कृपाळू भगवंतांची भक्ती न करण्याची दुर्बुद्धी कोणाला बरं होते। श्री रामचरितमानस अरण्यकांड त्यामधून आपण पाहतोय। मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणा। कोमल चित ति दीन दयाला, कारण बिनु रघुनाथ कृपाला। म्हणा। कोमल चित ति दीन दयाला, कारण बिनु रघुनाथ कृपाला। गिधाधम खग आमिष भोगी, गति दिन्नि जो जाचत जोगी। गिधाधम खग आमिष भोगी, गति दिन्नि जो जाचत जोगी। कोमल चित ति दीन दयाला, कारण बिनु रघुनाथ कृपाला। कोमल चित अति दीन दयाला, कारण बिनु रघुनाथ कृपाला। गिधाधम खग आमिष भोगी, गति दिन्नि जो जाचत जोगी। गिधाधम खग आमिष भोगी, गति दिन्नि जो जाचत जोगी। गति दिन्नि जो जाचत जोगी म्हणजे गिध अधम गिधाड म्हणजे सगळ्यात काय कावळ्यापेक्षा पण अधम पक्षी आपण मानतो। कावळ्याला तरी देवाच्या ह्याच्यात स्थान आहे पिंडामध्ये श्राद्धामध्ये वगैरे। गिधाडे काय आहे सगळ्यात अधम। खग म्हणजे पक्षी, अधम म्हणजे सगळ्यात पतिताहून पतित। कारण काय आमिष भोगी, त्याचं अन्न काय आहे अभक्ष्य भक्षण, कुजलेलं गोमांस, गुराढोरांचं मांस कोण खातं गिधाड खातं, स्कॅव्हेंजर। तर अशा गिधाडाला जटायूला भगवंताने अशी गती दिली। गती दिन्नि जो जाचत जोगी, योगी म्हणजे जे लाखो वर्ष तपश्चर्या करत बसलेत एखाद्या गुहेमध्ये किंवा एखाद्या एकांत ठिकाणी आणि ध्यान लावत आहेत परमेश्वर, पण त्यांना भगवंत प्राप्त होत नाहीत। लक्षात ना, भगवंत त्यांना प्राप्त होत नाहीत। अशी गती जी योग्यांना पण प्राप्त नाही, कारण योग्यांना फारच तर काय होणार आहे प्राप्त होऊन ब्रह्मज्योती प्राप्त होईल, ती पण लाखो वर्षांची तपश्चर्या केल्यानंतर। पण जी योग्यांना पण गती प्राप्त होत नाही ती गती कोणाला दिली भगवंतानी जटायूला दिली, गिधाडाला दिली। बरं नुसतीच गती दिली नाही, विचार करा त्यांचे भगवंतांचे स्वतःचे पिताश्री कोण दशरथ महाराज मृत्युमुखी पडले राम राम करून। एवढं रामाचं भजन करून मृत्युमुखी पडले विरहामध्ये, तरी पण प्रभू श्री रामचंद्र त्यांची अंत्यक्रिया करायला गेले नाही। परंतु इथे गिधाडाला मात्र वडिलांसमान मानून, कारण जटायू 60,000 वर्षाचे होते, तसेच दशरथ महाराज सुद्धा 60,000 वर्षाचे होते, म्हणजे ते मित्र होते दोघेही चांगले। दशरथ महाराज आणि जटायू कोण होते मित्र होते, आणि त्यांना म्हणून माहिती होतं ही सीता
राणी आहे, हे राम आहेत, लक्ष्मण आहेत, वनवास घडले, सगळं माहीत होतं त्यांना. आणि म्हणून त्यांनी प्राणपणानं लढून आपल्या प्राणाची पर्वा न करता काय केलं, सीतामाईचं रक्षण करण्यासाठी खूप लढले. त्याची कथा तुम्ही ऐका यूट्यूब चॅनलवरनं, आपल्या खूप सुंदर कथा आहे. आज आपण सिद्धांत पाहणार आहोत काय, की भगवंत काय आहेत, एवढे कृपाळू आहेत, अकारण कृपाळू आहेत. ह्या समाजामध्ये बघा, आपण सगळेजण एकमेकांवरती काहीतरी कृपा करतो, ह्या आवेशामध्ये मिरवत असतो. मी तुझ्यावरती कृपा करतोय, भले बोलून नाही दाखवलं तरी काय हृदयात भाव असतो. मी ह्याच्यावरती कृपा करतोय म्हणून ह्याचं चाललंय, किंवा मी कृपा करतोय म्हणून हा काय आज सुस्थितीमध्ये आहे. पण ती कृपा इज नॉट कृपा, इट इज अ कॉमर्स दॅट अमोल प्रभूजी नोज बेटर. राम मोहन प्रभूजी आपले, त्यांना कॉमर्स माहिती आहे चांगलं. बँक भले लालूच दाखवते, अमकं मिळाला टक्के आम्ही व्याज देतो, तमकं टक्के व्याज देतो. कशावरती? सेविंग्जवरती, FDवरती. पण त्याचे 4 पट व्याज ते कुठेतरी कमवतात, म्हणून आपल्याला ते तेवढं व्याज देतात. हे आम्हाला पण आता माहिती आहे शेअर मार्केटमुळे. दे इन्व्हेस्ट इन शेअर मार्केट्स ऑफ ऑल ओव्हर वर्ल्ड. आणि दुसऱ्या गोष्ट सांगतो की ह्या सगळ्या बँका फॉरेन करन्सीमध्ये डील करतात, की जिथं व्याजदर फार कमी आहे कर्ज उचलण्यासाठी. आपल्याकडे व्याजदर आहे 13% वरती, म्हणजे नॅशनलाइज बँकांचा व्याजदर साधारण 8 ते 11% आहे सध्या. आणि त्यातल्या त्यात प्रायव्हेट फायनान्सवाल्यांचा 13, 14, 15%, 18%पर्यंत, 20%पर्यंत पण घेतात. पण ह्या लोकांना फॉरेन करन्सीमध्ये कर्ज जवळजवळ निःशुल्कच भेटतं, विदाउट व्याज. 2 ते 3% हार्डली असतो. बरोबर ना प्रभूजी? आय नो. अँड देन दे सप्लाय अस करन्सी ॲट रेट ऑफ 10 to 15%. ते कृपा करत नाही आहेत. बरं, ती कृपा करण्यासाठी सुद्धा एवढी मोठी लिस्ट असते, बरोबर की नाही? मी येतोय बँकिंग क्षेत्रावरती, असं तुम्ही हे म्हणू नका, पण हे सत्य आहे. उदाहरण सांगायचं काय तर, की कोणी इथं कृपा फुकट करत नाही. सगळे स्वार्थापोटी काहीतरी करत असतात, स्वार्थापोटीच झटत असतात. बस, एकतर मला धन भेटेल, एकतर मला मान प्रतिष्ठा भेटेल, किंवा अजून काहीतरी. देर इज सम मोटिव्ह, की म्हणून आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी शिकवला आहे श्लोक काय, न धनम न जनम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनी भवतात भक्तिर अहेतुकी त्वयी. की हेच भक्ती आहे. भक्तीमध्येच मनुष्य येऊन निस्वार्थ आणि निष्कपटपणे सेवा करण्याचं प्रिन्सिपल्सना शिकू शकतो. दुसरं हे प्रिन्सिपल्स कुठेही शिकवले जात नाहीत. केवळ आणि केवळ भक्ती, जी भगवंतांची दिव्य प्रेमाभक्ती आहे, ती कशी आहे ती आपण पुढच्या सोमवारी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे दिव्य प्रेमाभक्तीचं. भगवंतांनी इथं रामचरितमानसमध्ये पण खूप सुंदर सांगितले, नवधा भक्ती माझी कशी करावी. खूप सुंदर वर्णन आहे. ते पुढच्या सोमवारी किंवा त्याच्या पुढच्या सोमवारी जसं जमेल तसं होईल. पण इथं खूप सुंदर सांगतायत बघा, कोमल चित्त अति दीन दयाला. भगवंतांचं हृदय कसं आहे? कोमल आहे, अतिशय कोमल आहे. इतर ज्या देवी देवता ज्या असतात, ज्यांना ह्या भौतिक जगतातील लोक भजतात, कामस्ते ते ऋतज्ञाना प्रपद्यंते अन्य देवता. भगवंत सांगतात भगवद्गीतेत काय, ज्यांचं हृदय कामानं भारून गेलेलं आहे. कशानं? काम वासना. तर ते काय करतात? इतर देवी देवतांना भजतात. आणि त्याच्यातनं काय उत्पन्न होतो? कामामुळे, कामात क्रोध अभिजायते. कामामुळे काय उत्पन्न होतो? क्रोध उत्पन्न होतो. कामस्ते ते रतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे, ते अन्य देव देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधानांचे पालन करतात. पण इथं गंमत अशी आहे, ह्या सगळ्या देवी देवता, 33 कोटी देवी देवता, तुम्ही कोहळा दिलात तर आवळा देतात. कोहळा केवढा असतो?
आवळा केवढा असतो. ह्या सगळ्या देवी देवता एक तर लगेच प्रसन्न होत नाहीत आणि तुम्ही कोहळा त्यांना दिलात तर तुम्हाला आवळा देतील. बरं तो आवळा असा असतो की तो आंबट असतो, बरोबर की नाही. आणि क्षणिक असतो. देवी देवतांनी दिलेले वर काय असतात, क्षणिक असतात आणि ते क्रोध पण करू शकतात तुमच्यावरती, कारण ते पण या भौतिक प्रकृतीत अडकलेले आहेत. समजा तुम्ही एकाचं भजन केलात तर दुसरी देवता तुमच्यावरती रागावते. आलं लक्षात. कारण देवी देवतांच्यामध्ये स्वार्थ कुठून कुठून भरला आहे. भले भगवंतांचे ते काय आहेत, सेवक आहेत, पण स्वार्थ वृत्ती कुठून कुठून भरलेली देवी देवतांमध्ये. का बघा, त्यांचे प्रतिनिधी इंद्रदेव जरा काय त्यांच्या ऐश्वर्य भोगामध्ये आज आली की लागले पळायला ब्रह्मदेवांकडे. बरं, ब्रह्मदेव त्यांना घेऊन क्षीरसागरी जातात भगवंतांच्या दर्शनाला, पण कधी त्यांना बुद्धी होत नाही की भगवंतांचं भजन जसं शास्त्रामध्ये सांगितलं तसं करून भगवत धामात जावं. ते तिथं जाऊन रडगाणं काय करतात की हे भगवंता काय कर, माझं जे सगळं काय हिरावून गेले ते मला परत मिळून दे. किती भयानक कोटीचं म्हणजे विचारच, भक्ती शुद्ध भक्तिभावामध्ये ह्या गोष्टींचा आपण विचारच करू शकत नाही. म्हणून भगवंताने सांगितलं न धनम न जनम कविताम वा जगदीश कामय मम जन्मनी जन्मनेश्वरी भवतात भक्ती अहैतुकी त्वयी. अहैतुकी भक्ती भगवंतांची प्राप्त करणं हेच जीवनाचं काय असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. मग अनेक जन्म घ्यावे लागले तरी चालतील. भगवंता मला धन नको, मला जन नको. जन म्हणजे कौटुंबिक रिलेशन्स, त्याच्यामध्ये आसक्ती नको. नको म्हणजे सोडून पळायचं नाही आहे, आसक्ती नको. कविता म्हणजे मला प्रसिद्धीची पण इच्छा नाही आहे. जगदीश काम आहे, मला पूर्ण जगावरती साम्राज्य गाजवायचं अशी इच्छा नाही आहे. जगाचा सम्राट व्हायची इच्छा प्रत्येकाला असते, कोणाला नाही आहे. ती इच्छा आहे म्हणूनच आपण आलोय ना. द्वंद्व मोहेन भारत, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. ह्या मोहामध्ये, जगाचा सम्राट बनण्याच्या मोहामध्ये आणि द्वंद्वामध्ये अडकून आपण कुठे आलोय, या भौतिक जगतामध्ये आपलं पतन झालेलं आहे. किंवा आपण अनादी काळापासून इथंच अडकलोय. आपण तटस्थ शक्तीमध्ये येतो ना भगवंतांच्या. तटस्थ शक्ती म्हणजे काय, एकदा तळ्यात एकदा मळ्यात. पण आपण काय स्वीकारलं, मळाच स्वीकारला सुका. तळ्यात जायची इच्छाच केली नाही, असंही एक आहे मत. आणि दुसरं मत आहे की स्वतः भगवंत भगवद्गीतेत सांगितलेत काय, द्वंद्व मोहेन भारत, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन. कुठेतरी जीवाला भगवंतांप्रती काय झाली, भगवंतांसारखं भोग भोगण्याची इच्छा झाली आणि भगवंतच का भोग भोगतात ह्याचा द्वेष झाला. हे स्वतः भगवंतांचं वचन आहे. आता त्याच्यावरती आर्ग्यू करणारे करू देत, आपल्याला काय फरक पडत नाही. वी विल फॉलो शास्त्राज. काही शास्त्रामध्ये पण उलटसुलट मतांतर आहेत, पण जसं प्रभुपाद सांगतात ते पण आपण ऐकलं पाहिजे. प्रभुपाद काय सांगतात, रास्कल्स फर्स्ट कॅच द रोप अँड गेट अप द शिप, देन वी विल थिंक हू थ्रोन यू आउट. बरोबर नाही. तुम्ही चालत्या जहाजामधनं भर समुद्रात, खोल समुद्रात पडलाय आणि तिथं तुम्हाला रस्सी फेकली वरती परत येण्यासाठी, नाही तर गट्टांगड्या खाऊन तुम्ही मरणार. तर खालनंच ओरडतोय, पहिलं मला कोणी ढकललं ते सांगा. समुद्रात मला पहिलं ढकललं कोणी ते पहिलं सांगा, मगच मी रस्सी अरे मरशील ना तिथे, पहिली रस्सी पकड, वर ये, मग बघूया. बरोबर की नाही. मग बघूया म्हणजे काय याचा अर्थ, ज्या वेळेला तुम्ही मोक्ष प्राप्ती करता त्यावेळेला तुम्हाला देह कोणता मिळतो, सच्चित आनंदरूपी मिळतो. ज्यावेळेला सच्चित आनंदरूपी त्रिकाल ज्ञानी तुम्ही होता, आपोआप कळेल तुम्हाला कोणी फेकलं किंवा कसे तुम्ही इकडे पडलात किंवा इथंच अडकून होतात की नाही, ते कळेल की नाही. कशाला मग बाकीच्या गोष्टी पाहिजेत. पहिलं गेट आउट ऑफ धिस हेल, ह्या नरकाच्या बाहेर पहिला आधी पडा. हे सगळं नरकच आहे. धिस भौतिक क्रिएशन, ह्याच्यात स्वर्गबिर्ग काय नाही आहे, सगळं नरकच आहे. का नरक आहे असं म्हणतोय मी, नाही तर भगवंत भगवतीत म्हटले नसते ना. हे पूर्ण भौतिक क्रिएशन काय आहे, दुःखालयम अशाश्वतम. बरोबर की नाही. हे पूर्ण जगत काय आहे, दुःखालयम अशाश्वतम आहे असं भगवंत बोललेच नसते. खूप सुंदर श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. आता सापडेल की नाही मला माहिती नाही. आ ब्रह्म भुवनालोका पुनरावर्ती नवजीर्ण, तो खूप सुंदर श्लोक आहे. आ ब्रह्म म्हणजे ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत तुम्ही कुठेही गेलात तरी पुन्हा पुन्हा जन्म तुम्हाला घ्यावा लागणार. पुन्हा पुन्हा काय करावं लागणार,
हे संकट, त्रास, तणाव झेलावंच लागणार आहे. त्यामुळे इथं तुम्हाला खरोखर जर जीवाची परमगती प्राप्त करायची असेल तर तुम्हाला परमकृपाळू भगवंतांच्या आश्रयाशिवाय कोणताही दुसरा मार्ग नाही. आणि भगवंत कसे परमकृपाळू आहेत याचं वर्णन इथं केलेलं आहे. खूप सुंदर. कोमल चित ति दीन दयाला, कारण बिनु रघुनाथ कृपाला. कारण बिनु रघुनाथ कृपाला. भगवंत कोणतेही कारण नसताना एवढे कृपाळू आहेत जीवावरती, एवढे कृपाळू आहेत की आपण त्याचा विचारही करू शकणार नाही, एवढे कृपाळू आहेत. भयानक कृपाळू आहेत भगवंत. एकदा ह्याच लीलेमध्ये पुढे वर्णन आलंय, नारद मुनी व्यथित झाले. भगवंतांची अवस्था पाहिले. पंपा सरोवरी खूप दुःखी आहेत भगवंत. सीतामाईंचं विरह सहन करतायत, दुःख झेलतायत आणि आर्तपणे पुकारताहेत. लीला चालली भगवंतांची. विरभावामधला त्यांना विप्रलंब भाव पण अनुभवायचा होता की जो सगळ्यात दिव्य प्रेम भाव आहे. तो भाव अनुभवण्यासाठी भगवंतांनी ठरवून लीला केली होती. इट इज नॉट लाईक आपल्याला जसं फोर्स केलं जातं एखाद्या संकटात, तसं नसतंय भगवंतांचं. भगवंत सगळं काय असते ते दिव्य असते आणि भगवंत स्वतःच्या इच्छेनं करतात. ते प्रकृती त्यांच्यावरती थोपवू शकत नाही. लक्षात ना. आपल्या आयुष्यामध्ये दुःख आपल्या इच्छेने येतात का? तुम्ही सांगता का 4 किलो दुःखानं माझ्या आयुष्यात या, आता 4 किलो दुःख दिले, आता माझी कॅपॅसिटी वाढली, आता 40 किलो दुःखानं माझ्या आयुष्यात या, सांगतो का आपण? नाही. भगवंत स्वतः ठरवून तुम्हाला आणि मला वाटतील दुःख अशी घेतात जीवनामध्ये, म्हणून ते भगवंत आहेत. उठसूट कोणी उपटसुंब्या आज स्वतःला भगवंत म्हणवतो किंवा माझा गुरु भगवंत म्हणवतो. इट्स नॉट पॉसिबल. हे सगळं पाखंड आहे, प्रताडना आहे बेसिकली भगवत तत्वाशी. तर भगवंत अतिशय कोमल चित्त आहेत. किती कोमल आहे भगवंतांचं हृदय तुम्ही विचारच करू शकत नाही, एवढं कोमल आहे. आपण समजा एखाद्यावर दुश्मनी काढली, पिढ्यानपिढ्याची दुश्मनी चालते ना शेजारात. एखाद्यावर दुश्मनी काढली आणि समजा आपल्याला इच्छा झाली की आपल्याला आता काय करायचं, ह्याच्याबरोबर सुलह करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, आता ह्याच्यावर मैत्री स्थापित करायची आहे. तर त्याला किती समजावं लागेल, विचार करावं. त्याला किती समजावं लागेल आपल्याला. एखाद्यावर आपली जाणी दुश्मनी आहे आयुष्यभराची आणि त्याच्यावर आपल्याला काय करायची, आता आपल्याला कळलं आता भक्तिभावामध्ये कोणाची दुश्मनी करायची नसते. मग आपण त्या बुद्धीनं गेलो त्याच्याकडे, चला बाबा ठीक आहे, झालं गेलं, विसरून जावा, आपण पुन्हा सगळे एक होऊया. तर किती त्याला समजावं लागेल. आणि समजून सुद्धा तो हृदयामध्ये कपट ठेवणार नाही याची काय गॅरंटी, बरोबर की नाही. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं आहे, कधी घनघोर शत्रूशी एवढी पण मैत्री करू नये, कारण तो कधी मागचा वचपा काढेल आपल्याला माहीत नसतो. शुक्राचार्य नीतीमध्ये नीती अभ्यासावी तर शुक्राचार्यांची लक्षात नाही. कारण शुक्राचार्य हे भले जरी दैत्यांचे गुरु असले तरी त्यांच्याकडे कोणाकडेही नाही, म्हणजे बृहस्पतींकडे नाही, देवतांचे गुरु आहेत बृहस्पती, त्यांच्याकडे नाही ती विद्या आहे. मृत संजीवनी विद्या ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे कसली विद्या नाही आहे, लक्षात ना. त्यामुळे शास्त्रामध्ये पण सांगितलं आहे शुक्राचार्य नीतीचं ॲटलिस्ट गृहस्थाश्रमामध्ये असताना तरी आपण आचरण केलं पाहिजे. भगवत भक्ताला या सगळ्या नीती काय कामाच्या नसतात. तो मस्त असतो भगवंतांच्या प्रेमामध्ये, कारण त्याचे नाथ अकारण कृपाळू आहेत. तो बिंदास असतो, कारण काय त्याचे नाथ आहेत काय, अकारण कृपाळू आहेत. कारण का लागत नाही भगवंतांना कृपा करण्यासाठी. इस्पेशली राम या शब्दाचा अर्थच आहे मुळात सोर्स ऑफ ऑल हॅपीनेस. काय अर्थ आहे, सगळ्या आनंदाचे स्रोत कोण असतील तर ते कोण आहेत, प्रभू श्री रामचंद्र आहेत. आणि कृष्ण ह्या शब्दाचा अर्थ आहे आकर्ष इति इति कृष्ण, जे सर्वांना आकर्षून घेतात, मग तो कोणी असू दे, कोणीही असू दे. तुम्हाला सांगतो तिकडे दक्षिण अमेरिकेमध्ये जगन्नाथ खूप प्रसिद्ध आहेत. तिकडे सगळीत जास्त मंदिरं कोणाची आहेत, जगन्नाथांची मंदिरं आहेत. कारण ते दक्षिण अमेरिकेमध्ये सगळे आणि आफ्रिकेमध्ये सगळे आदिवासी लोकच होते त्यावेळेपासून. तर त्यांना भगवंतांचं ते काळं कुट्ट असं हातपाय नसलेलं रूप एवढं सुंदर आवडतं
की ते सगळे जगन्नाथांचे फॅन आहेत. तर भगवंतांची रूपं एवढी सगळी कृपाळू आहेत. हस्तपद्म, हात नाहीत हस्तपद्म, पाय नाहीत पादपद्म, चेहरा कुठं दिसत नाही, नुसते डोळे दिसतात बटबटीत, मुखपद्म. तर भगवंत खूप कृपाळू आहेत आणि जगन्नाथ हे तर भगवंत अतिशय कृपाळू रूप आहे. तर प्रभू श्रीरामचंद्र अनेक ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेत की एकदा तुम्ही समोर येऊन जर भगवंतांचं काय केलात, तुम्ही एकदा येऊन भगवंतांना नमस्कार केलात आणि एकदा येऊन म्हणालात, हे राम मी तुमचा झालो, हे कृष्ण मी तुमचा झालो, आणि भले विसरून गेलात तरी भगवंत ते विसरत नाहीत. कारण तिथं काळच नाही, मी अनादी काळापर्यंत म्हणणार नाही, कारण भगवंतांच्या लीलेमध्ये काळ नसतो. भगवंत ते कधीच विसरत नाहीत. एकदा तुम्ही बोलून जर निघून गेले तरी भगवंत तुम्हाला अशा व्यवस्था करतील जीवनामध्ये, आयदर धिस तुमची तीव्र इच्छा असेल तर, ऑर इन नेक्स्ट फ्यू बर्थ्स. ती जर घ्यायची इच्छा नसेल तर ह्याच जन्मामध्ये तीव्र इच्छा करा. पुन्हा पुन्हा जन्म जर नको असेल तर ह्याच जीवनामध्ये तीव्रपणे इच्छा करा आणि त्या तीव्रपणे इच्छेच्या अनुषंगानं जीवन काय करा, आचरण करा. कारण जीवन हे शरीर जे आहे ते झरझर झरझर जर्जर होत आहे. काय होत आहे? झरझर जर्जर होत आहे. आलं लक्षात ना? मग तो कोणी असू दे, तुम्ही भक्त असा अभक्त असा काय फरक पडत नाही. हा देह जो दिलेला आहे तो तुम्हाला व्याधी आणणारच, म्हातारा होणारच, त्रास देणारच. तर एकच ठिकाण आहे इथं दिव्य आनंद भगवंतांच्या प्रेमातला प्राप्त करण्याचं, ते म्हणजे भगवंतांचे चरणचिन्ह. कारण बिनू रघुनाथ कृपाला, भगवंतांना कोणते कारण लागत नाही कृपा करण्यासाठी. हा भगवंताचा अतिशय अतिशय दिव्य गुण आहे जो इतरत्र कुठेही आपल्याला दिसत नाही. भगवंतांनी अकारण, कॉजलेस मर्सी म्हणतात आपण त्याला बऱ्याच वेळा प्रवचनामध्ये, इंग्लिशमध्ये आपण जे ऐकतो, कॉजलेस मर्सी म्हणजे अकारण कृपा. अकारण कृपा. आणि जसे भगवंत अकारण कृपाळू आहेत तसे त्यांचे भक्तही अकारणच कृपाळू आहेत. कारण त्यांच्या स्वामींकडून त्यांनी थोडंसं वाढण्याचा गुण काहीतरी घेतलेला असतो. आणि म्हणूनच भगवंत सांगतात, तुम्हाला जर माझी भक्ती पाहिजे असेल अहेतुकी तर माझ्या भक्तांकडे जावा. लक्षात ना? भक्तांकडे गेल्याशिवाय आपल्याला भगवंताची अकारण कृपा मिळणं शक्य नाही. आणि म्हणूनच आपण सत्संगाला आलं पाहिजे. कोणत्याही स्थितीमध्ये असलो जीवनाच्या, चांगल्या किंवा वाईट, तरी सत्संग कधी चुकू नये. जसं की पूर्वी म्हणायचे, एखाद्या पूजेला आला तर प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नकोस. तर सत्संग हा प्रसाद आहे भक्तांसाठी. तो प्रसाद जर तुम्ही खाल्ला नाही, मी परवा निलेश प्रभूजींना एक टाईप केलं होतं, 2च वाक्य. प्रभूजी बऱ्याच वेळेला मंगलातीला येतात बट नेमकं सत्संग चुकवतात. त्यानं मी टाईप केलं होतं, प्रभूजी टू सर्वाईव्ह इन स्पिरिच्युअल लाईफ सत्संग इज फूड. आलं लक्षात ना? जर अन्नच घ्यायचं टाकलात तुम्ही तर कसे सर्वाईव्ह व्हाल भक्तिमय जीवनामध्ये? नाही सर्वाईव्ह होऊ शकत. आणि हेच मर्म शास्त्राने जाळलं. म्हणून शास्त्र काय सांगतायत? साधुसंग साधुसंग सर्व शास्त्र कहे, लवमात्र साधुसंग सर्वसिद्धी होय. बाकी अर्चा विग्रहांची सेवा, मंगलारती, ह्या आरती त्या आरती सगळ्या इवन प्रभुपाद पण सांगितले, दीज ऑल आर फॉर नवसाधकास. कालच्याच कोर्टमध्ये 1-2 दिवसापूर्वीच्या आहे प्रभुपादांच्या राईटअपमध्ये. हे सगळं नवसाधकांसाठी आहे. माझ्या पण अनेक वेळा वाचनात आलेलं आहे. जे उच्च स्तरावरती भक्त स्थित असतात ते सदैव हृदयामध्ये भगवंतांचं काय करत असतात? अवलोकन करत असतात. पण ह्या प्रेमा भक्तीच्या स्तरावर येण्यासाठी सुरुवात जी आहे, साधना, नामजप, 4 नियमांचं पालन, भगवंतांच्या अर्चा विग्रहांची सेवा, ह्याच्यानं आपलं काय होतं? हृदय भगवंतांच्या प्रीतीमध्ये आसक्त होतं. बरोबर की नाही? तुम्ही एक कुत्राचं पिल्लू घरात आणावं, काय कुत्र्याचं पिल्लू घरात आणा, 1-2 महिन्यामध्ये ते आपल्या फॅमिलीचा मेंबर बनून जातं. बरोबर की नाही? सेम प्रिन्सिपल इज फॉर नवसाधकास. दे शुड गिव्ह युअर 100% फोकस टू लॉर्ड सर्व्हिस, आयदर इन डिटी वर्शिप फॉर्म, आयदर रीडिंग, चॅन्टिंग. आलं लक्षात ना? नवसाधक अवस्थेमध्ये जसं आपण कुत्र्याच्या पिल्लाच्या प्रेमात पडू शकतो 1-2 महिन्यात, तर मग भगवंतांची जर तुम्ही 24 तास सेवा भक्ती केलात तर का नाही प्रेमात पडणार? बरोबर की नाही? बरं, ते कुत्रा तिकडून थोडंफार आदान प्रदान करत असतो म्हणून आपल्याला हे होतं, पण भगवंत आदान प्रदान करण्यामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहेत.
हे प्रिन्सिपल लक्षात घ्या. कुत्र्यानं जड असं आपल्याला येऊन चाटलं, हे केलं, पप्पी दिली, काहीतरी कलाकुड्या उड्या मारून दाखवले की आपल्याला वाटतं आ हा हा. मग भगवंत हे आदान प्रदान करण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. जर तुम्ही त्यांना प्रेमानं भजलात, म्हणून आम्ही सांगतो की घरामध्ये तुमचं प्रेम विभागलं जाईल भगवंतांवरचं, अशा काही गोष्टी आणू नका. म्हणून आम्ही सगळं काय करून टाकलं, परित्याग करून टाकला कुत्र्या मांजरांचा. का केला? कारण त्याच्यामध्ये प्रिन्सिपल हे आहे की आपलं प्रेम करण्याची वृत्ती जी आहे ना ती विभागली जाते. जेवढे घरामध्ये मेंबर जास्त तेवढं आपलं प्रेम विखुरलं जाणार. मग पत्नी आहे, मुलं आहेत, प्रपंच आहेत, नातीगोती आहेत, ॲसेट्स आहेत. ॲसेट्स, अरे आपण त्या ह्याच्यामध्ये अभ्यासलं ना कुठच्या प्रल्हाद महाराजांच्या कथेमध्ये, साधं लाकडाच्या फर्निचरवरती पण आसक्ती असते. ते आज तिथं असंच का नाही ठेवलंय, त्याला कोणी स्क्रॅच पाडला, त्याचा कोणी पाय मोडला. त्यामुळे हे आसक्तीचे गॅजेट्स आणि व्यक्ती वस्तू आपण जीवनातनं हळूहळू काय केलं पाहिजे, त्यालाच वैराग्य म्हणतात ना, हळूहळू. पण आपल्या कुटुंबेतर व्यक्तींव्यतिरिक्त घरामध्ये अजून कोणी सजीव प्राणी आणू नये, पक्षी आणू नये. का? कारण आपलं प्रेम, फोकस ऑफ लव गेट्स डायव्हर्टेड. लक्षात. कारण भगवंत एवढे कृपाळू आहेत, त्या भगवंतांची कृपा प्राप्त करणं केवळ मनुष्य देहामध्ये, योनीमध्ये शक्य आहे. दुसऱ्या योनीमध्ये भगवंत काळजी घेतात आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून, दुर्गादेवींच्या माध्यमातून. लक्षात ना, इतर देवी काळजी घेतात. काळजी घेत नाही तसं नाही, पालनदार भगवंतच आहेत. प्रत्येकाच्या पोषणाची काळजी भगवंताने घेतलेली आहे. पण विशेष करून मनुष्य योनीमध्येच आपल्याला शक्य आहे की आपण काय करू शकतो, भगवंतांना यथार्थ रूपामध्ये आपण जाणू शकतो आणि त्यांचं प्रेम अनुभवू शकतो. बरोबर की नाही? आणि भगवंतांचं प्रेम जो अनुभवायला शिकला आहे त्याच्याबद्दल काय बोलावं. जे अकारण कृपाळू भगवंत आहेत, कारण बिनु रघुनाथ कृपाळा, की जे जटायूसारख्या अधम पतित पक्षाला सुद्धा काय करतात, अशी गती देतात की जे लाखो वर्ष तपश्चर्या करत बसलेत योगी मुनी, त्यांना पण ती शक्य नाही. पुढच्या श्लोकामध्ये भगवान शंकर ही कथा सांगतायत. रामचरितमानस कोण कोणाला सांगतंय? भगवान शंकर सांगतायत पार्वती देवीला. सुनहु माते लोग अभागी, सुनहु माते लोग अभागी, हरितजी होई विषय अनुरागी, पुनिसित ही खोजत दौ भाई, चले बिलोकत बन बहुताई. सुनहु उमा ते लोग अभागी. भगवान शंकर पार्वती मातेला सांगतायत, हे उमे ऐक, पार्वती ऐक, ते लोक अभागी आहेत, अभद्र आहेत, भाग्यहीन आहेत, जे हरितजी होई विषय अनुरागी, जे भगवान श्री हरींचं भजन भक्ती सोडून काय करतात, विषय अनुरागी. अनुराग म्हणजे प्रेम. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला. वैराग्य, अनुरागच्या विरुद्ध काय आहे? वैराग्य. अनुराग म्हणजे प्रेम, प्रीती, आसक्ती, आणि वैराग्य म्हणजे त्याच्याबरोबर विरुद्ध अनासक्ती. वैराग्य. हरितजी होई विषय अनुरागी. जी व्यक्ती त्याला अभागी समजलं पाहिजे की जे भगवान श्री हरींचं भजन सोडून, प्रेमामयी भक्ती त्यांची सोडून, नवधा भक्ती सोडून होई विषय अनुरागी काय होतात? विषय अनुरागी होतात. आणि त्यांचं वर्णन भगवद्गीतेतील 2 श्लोकामध्ये केलेलं आहे. दुसऱ्या अध्यायात 62 आणि 63. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु पजायते, संगात संजायते कामात क्रोधोभी जायते. काय सांगितले? इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. स्पष्ट सांगितले भगवंतांनी. जे पण इथं हरितेजी होई विषय अनुरागी, त्यांचं काय होणार? नाश होणार. कसा नाश होणार तो पुढच्या श्लोकात सांगितलंय. इथं काय सांगितलंय? कामात क्रोधोभी जायते. म्हणजे काम म्हणजे काय? इंद्रिय विषय भोग भोगण्याची तीव्र आसक्ती, त्याला काय म्हटलंय? काम म्हटलंय. पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत
त्यांच्यापासून इंद्रिय विषय सुख भोगण्याची तीव्र इच्छा आहे म्हणजे काम, आणि काम वैफल्यग्रस्त झालं भोगताना की मग काय उत्पन्न होतो? क्रोध उत्पन्न होतो. कामात क्रोधोबीज येते. तुमची इच्छा भोगण्यामध्ये काहीतरी वैफल्य आलं की मग चिडचिड होते, राग येतो. आता पुढे काय होतं मग सांगतात बघा या कामानं. क्रोधात भवती सम्मोहा, क्रोध उत्पन्न झाला की काय होतो? तिथं सम्मोह, नुसता मोह नाही, सम्मोह उत्पन्न होतो. आणि सम्मोहात स्मृतिर्विभ्रमा, आणि सम्मोह उत्पन्न झाला की आपली स्मृती काय होती? भ्रमिष्ठ होते, दारू पिल्यासारखी, ड्रग्ज घेतल्यासाठी भ्रमित. मग आपल्याला सत्य असत्य काय कळत नाही. स्मृतिर्भ्रंशा बुद्धिनाशो, स्मृतिभ्रंश झाला की बुद्धिनाश होतो. बघा बेवड्याला बुद्धी असते का? बेवडा एखादा चाललाय रस्त्याच्या मधोमध चालणार तो असं 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 झलपटत, गाडी इकडून येते तिकडून, त्याला काय बुद्धी नसते, मग कुठेतरी आडवा येऊन मरतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यंती. प्रणश्यंती म्हणजे बुद्धिनाश झाल्यानंतर मनुष्याचे अंधकूपामध्ये म्हणजे नरकामध्ये काय होते? पतन होते. म्हणजे हे काम, म्हणून इथं भगवान शंकर सांगतायत की हरितेजी होई विषय अनुरागी, ते लोक काय आहेत? अभागी आहेत, भाग्यहीन आहेत. त्यामुळे हरिभक्ती जी आहे, भगवंतांच्या चरणावरची भक्ती कधीच त्यागू नये. किंवा सुरू केली नसेल तर ती लवकरात लवकर काय करा? सुरू करा. कारण जीवन झरझर झरझर जर्जर होत आहे. हे मी अनुभवते म्हणून मी तुम्हाला सांगतो. दॅट्स वाय मला फोर्स केला आहे माझ्या ज्येष्ठ गुरुबंधूंनी की तुम्ही इकडे यायचंच नाही सकाळी म्हणून, टेक सम रेस्ट. बरोबर ना प्रभूजी? त्यांना सांगितले तुम्ही इकडे दिसले प्रभूजी तर मला फोन करायचा म्हणून. मी नाही ते तेवढं काय टाळणार, पण काय त्रासच होतोय मला भयानक फिजिकली. रेस्ट घेतली तर थोडं बरं वाटतं, कारण त्याला स्पायनल प्रॉब्लेम आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेमला काय आहे ट्रीटमेंट? तुम्हीच सांगा डॉक्टर साहेब काय आहे? रेस्ट घेणं. तर रेस्ट घेऊनही बरं वाटत नाही मला. काय आता दुसरा मार्ग शोधावा लागेल. बस येऊन लेक्चर करा एवढाच आदेश केलेला आहे. पण ते मला हृदयामध्ये नाही सहन होतं या सगळ्या गोष्टी, कारण आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह टिल नाव. जीवनामध्ये एवढं मी म्हणजे भौतिक सेवा पण असू द्या किंवा आध्यात्मिक सेवा, माझं जीवाची ओढ अशी आहे की मला 24 तास काम पाहिजे, सेवा पाहिजे. थोडंसं खूप माझं दमछाक होते आतमध्ये. भगवंत कृपाळू आहेत, काढतील काहीतरी मार्ग. पण तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, हरी तेजी होई विषय अनुरागी. ज्यानं पण भगवान श्रीकृष्णांचं श्रीरामांचं भजन सोडलंय किंवा धरलेलं नाही तो काय होणार? विषय अनुरागी होणार. आणि विषय अनुरागी झाल्यानंतर काय होतं ते आपण पाहूया. हरी हरी बिफले जन्म गोनाईनो. काय म्हणतायत? हे भगवान हरी, मनुष्य योनी जन्म मिळून देखील मी माझे आयुष्य केवळ नष्टच केले. मनुष्य जीवन पाहिया राधाकृष्ण ना भाजिया, जानिया शून्या विष खाईनो. लक्षात ना, मनुष्य जीवन प्राप्त होऊन मी राधाकृष्णांचं भजन नाही केलं, म्हणजेच काय केलं? जाणून बुजून मी काय केलं? विष खाल्लं. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन रतिना जन्मिलो केनताय. साक्षात चैतन्य महाप्रभूंनी गोलोकचं प्रेमधन हरिनाम संकीर्तन आणलंय, पण माझ्या हृदयात त्याच्याबद्दल रती म्हणजे प्रीती नाही जागृत झाली. संसार विषानले दिबानिशी हिया ज्वले, जुडाय ते ना कोईन उपाय. हे संसार काय आहे? विष, हलाहल विषाप्रमाणे आहे. दिबानिशी हिया ज्वले, इथं दिवस रात्र मी जळतो या संसारामध्ये. दिबानिश हिया ज्वले, परंतु जुडायत ना कोईन उपाय. तरी सुद्धा मी कोणताही उपाय जोडण्याचा प्रयत्न केला नाही. लक्षात ना. हा प्रभू नंदसुत वृषभानु सुताजुत, कोरोना कोरो हो येई बारो. नरोत्तम दास कोय नाठैली हो रांगा पाय, तोमो बिने के अच्छे आमार. भगवंतांशिवाय काहीच आधारच नाही आपल्याला. लक्षात ना. हे जीवन यापन जर आपल्याला करायचं असेल, या भौतिक जगतातील जीवनसुद्धा आपल्याला जर सुख शांतीने जगायचं असेल तर भगवंतांचा आणि भगवंताच्या भक्तीचा आणि भगवंताच्या भक्तांचा मी म्हणेन आधार घेतल्याशिवाय आपल्याला कोणताही तरुणोपायच नाही आहे. त्यामुळे आपण लालायित असलं पाहिजे की कसं मला काय भेटेल? भक्तांचा संग भेटेल. कारण तेच एक काय आहे आपल्यासाठी
दिव्य असं अन्न आहे ह्या भक्तिमय जीवनामध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी. कारण भगवंत खूप कृपाळू आहे. त्यांच्या कृपेचा सागर केवढा आहे आपण नाही सांगू शकणार. अनंत कृपाळू कोण असतील तर ते केवळ आणि केवळ भगवंत आहेत, राम कृष्ण आहेत. राम आणि कृष्ण हे भगवंतांचे प्रमुख 2 रूपं आहेत. इतर अनेक रूपं आहेत, पण विशेष करून हे राम आणि कृष्ण रूप हे भगवंतांचं जे आहे ते परम कृपाळू आहेत. बाकी सगळ्या लीला अवतार आहेत भगवंतांचे, ज्याच्यामध्ये एक विशिष्ट लीला करण्यासाठी भगवंत वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये प्रकट झाले. पण सगळ्यात कृपाळू जर कोण असतील तर ते प्रभू श्रीराम आणि कृष्ण आहेत. त्याचमुळे आपण सर्वस्व अर्पण करून भगवंतांना भजलं पाहिजे. इतर गोष्टीमधलं आसक्ती जी आहे ती आपण हळूहळू काय केली पाहिजे, कमी केली पाहिजे. कर्तव्य बुद्धी ठेवली पाहिजे. बस तिथं काय ठेवली पाहिजे, फक्त कर्तव्य बुद्धी ठेवली पाहिजे. गुरु महाराज सांगतात जे काय तुमचे भौतिक रिलेशनशी कर्तव्य आहेत किंवा जे भौतिक गोष्टींशी निगडीत तुमचे जॉब्स आहेत ते तुम्ही असं स्किलफुल बनलं पाहिजे त्याच्यामध्ये की हे ते पटापट तुम्ही निपटू शकता. अँड मॅक्झिमम रिमेनिंग टाईम यू शुड सरेंडर टू लॉर्ड्स डिवोशनल सर्व्हिस. लक्षात ना, की आपण उलटा विचार करतो, अरे नाही ते काय जरा असं सकाळी 16 वेळा जप केल्या, काही दिवसभरात काहीतरी 12 वाजेपर्यंत केल्या, नाही तर नाही केल्या, थोडीशी भक्तिपूजा केली की बाकी सगळा जो वेळ आहे तो रोकडा जोडण्यामध्येच आपला जातो किंवा कुटुंबियांना समजवण्यात जातो जे आपल्याला कधीच समजत नाहीत. बरोबर की नाही. स्पेशली नवरा बायको हे अनुभव करत असतात. त्यांना वाटत असतं की माझ्या नवऱ्याने मला समजून घ्यावं. नवऱ्याला वाटत असते माझी बायको मला कधीच समजत नाही, मी किती चांगला आहे. अरे बस सोडा ना, सोडा. तुम्ही नुसतं हाक मारा, तुम्हाला सर्वस्व तुमचं समजून घेण्याची ताकद कोणामध्ये आहे. तुम्हाला पाहिजे तसं समजून घेण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये. तुम्ही जराशी इंटरॅक्शन करून बघा त्यांच्याशी. तुम्हाला जशी इच्छा आहे की मला असा सुहृद मित्र पाहिजे, तसं सुहृद मित्र बनण्याची ताकद कोणामध्ये, केवळ एकट्या भगवंतामध्ये आहे. म्हणूनच त्यांनी म्हटलंय ना, सुहृदम सर्व भूतानाम. सगळ्या जीवांप्रती कोण आहेत ते सुहृद म्हणजे परम हितचिंतक आहेत, परम मित्र आहेत, परम स्नेही आहेत, परम माता पिता आहेत. सो त्यांच्याशी जर आपण आपली नाळ जोडली तर आपण निश्चित जे आपल्याला पाहिजे, जे काय तुम्हाला पाहिजे, अर्थात तो ज्ञानी जिज्ञासू, जे काय पाहिजे ते तुम्हाला भगवंत प्रदान करतात, निश्चित प्रदान करतात. तर अशा कृपाळू भगवंतांचं भजन सोडून विषय सुखांच्या मागे पळणं म्हणजे विष खाणं आहे. आपण अनेक श्लोकांच्या आधारे आज अभ्यासलं हे सिद्धांत. अजूनही अनेक दाखले आहेत. वेळेचं लिमिट आहे. मलाही माझी काही भौतिक कार्य आहेत. तर आपण आज इथे थांबूया. ग्रंथराज श्री रामचरितमानस की, ग्रंथराज श्री भगवद्गीता की, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, यथा गौर प्रेमानंदे, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.